मुलुंडच्या राजकारणात सध्या एकच चर्चा होती, नील सोमय्या बिनविरोधी निवडून येणार. विरोधक नाहीत, अर्ज बाद झाले, विजय जवळपास ठरलेला, अशी हवा तयार झाली होती. पण राजकारणात शेवटचा डाव कधीच उघड नसतो आणि या शेवटच्या डावात ठाकरे गटाने अचानक असा एक्का बाहेर काढला की बिनविरोधाचा दावा क्षणातच हवेत विरघळला. भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या मुलुंडच्या वॉर्ड क्रमांक 107 मधून निवडणुकीच्या मैदानात उतरला. सुरुवातीला ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटली होती. मात्र राष्ट्रवादीचा अर्ज बाद ठरल्यानंतर नील सोमय्या यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. यामुळे काही जणांनी तर आमच्या विरोधात कोणीच नाही असा जल्लोषही सुरू केला होता. या दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सगळं चित्र बदलून टाकलं. त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना महाराष्ट्र आणि मराठी विरोधी असल्याचा आरोप केला. मराठी शिक्षणाला विरोध, मराठी उद्योजकांवर कारवाई आणि भाजपमध्ये सगळे पवित्र झाल्यावर सोमय्यांचं मौन, या सगळ्या मुद्द्यांवर त्यांनी थेट बोट ठेवलं. संजय राऊत म्हणाले, 107 वॉर्ड ही अत्यंत संवेदनशील जागा आहे. शिवसेनेने ती स्वतः लढण्याचा आग्रह धरला होता, पण राष्ट्रवादी शरद पवार गटाने हट्ट धरला. त्यांचा अर्ज बाद झाल्यानंतर जे घडलं त्यालाच राऊत यांनी बिनविरोध घोटाळा असं नाव दिलं. या सगळ्या गोंधळात ठाकरे गटाने शांतपणे आपला डाव पूर्ण केला होता. शिवसेनेचे कडवट कार्यकर्ते दिनेश जाधव यांनी आधीच उमेदवारी अर्ज भरलेला होता. उद्धव ठाकरे यांनी त्यांना अधिकृत शिवसेना पुरस्कृत उमेदवार असल्याचं पत्र दिलंय. मशाल चिन्ह मिळालं नसलं तरी दूरदर्शन संच या चिन्हावर दिनेश जाधव निवडणूक लढवत आहे. यामुळे नील सोमय्या यांचा बिनविरोध विजयाचा दावा पूर्णपणे संपुष्टात आलाय. संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की ही निवडणूक आता काट्याची टक्कर ठरणार आहे. नील सोमय्या यांना बिनविरोध विजय मिळणार नाही तर त्यांना थेट संघर्षाला सामोरं जावं लागेल. दरम्यान मुलुंडचा 107 वॉर्ड आता केवळ एका नगरसेवक पदापुरता मर्यादित राहिलेला नाही. ही लढाई आता प्रतिष्ठेची, राजकीय ताकदीची आणि मराठी अस्मितेची झाली आहे आणि त्यामुळेच ही निवडणूक केवळ मुलुंडपुरती न राहता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारी ठरत आहे.